धुळे महापालिकेच्या माध्यमातून धुळे शहरातील अनेक प्रभागांमध्ये रस्त्यांचे कामं सुरू आहेत. काही ठिकाणी काँक्रिटीकरण सुरू आहे, तर काही ठिकाणी डांबरीकरणचं काम या ठिकाणी सुरू आहे. आपण सध्या धुळे शहरातील प्रभाग क्रमांक 6 येथील एकता नगर देवमोगरा सोसायटीमध्ये आपण उभा आहे. आपण या ठिकाणी पाहू शकतो की या ठिकाणी परवा झालेल्या मुसळधार पावसाच्या दरम्यान या ठिकाणी ठेकेदाराने डांबरीकरण केल्याचं समोर आलं आहे आणि त्यामुळे नागरिकांचा या ठिकाणी संताप झालेला आहे. या ठिकाणी स्थानिक नागरिकांनी पाऊस सुरू असताना जे काही डांबरीकरणाचं काम सुरू होतं त्यावेळेस या ठिकाणच्या ठेकेदाराला त्यांनी थांबवलं आणि त्याला सांगितलं की भर पावसामध्ये आपण कुठल्या माध्यमातून या ठिकाणी आपण रस्ता करीत आहोत. यावेळेस या चक्क त्या ठेकेदाराने अजब उत्तर दिलेलं आहे की पावसामध्ये या रस्त्याचं काम उत्कृष्ट दर्जाचं होईल असं या ठिकाणी ठेकेदाराने उत्तर दिल्यानंतर नागरिकांचा चांगला संताप झालेला आहे आणि परिसरातील काही नागरिक आपल्यासोबत बोलण्यासाठी आहे. आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात की काय नेमकं या ठिकाणी रस्त्याचं काम झालं आहे आणि काय आपली या ठिकाणी तक्रार आहे. रस्त्यांचं काम एकदम निष्काळजीपणाने झाले आमच्या इथे. एकता नगर परिसर आहे हा. 20 वर्षापासून 25 वर्षापासून राहत आहे इथं लोक, पण भरपूर अशा समस्या इथे. लाईट नाहीये, कधी वेळ गटारी नाही, रस्ते नाही, काहीच नाही. किती वर्षानंतर या ठिकाणी रस्त्याचं काम झालं आणि आपली तक्रार काय? 27 साल के बाद रोड बना है और उसके बाद भी ऐसे बारिश में काम किए कि उस काम का कुछ ये नहीं मतलब ही नहीं है। उसके बाद करते हैं लेकिन अच्छे से करते हैं। एक तो गर्मी में कर लेते, एक तो बारिश थोड़ा बंद होने का इंतजार करना चाहिए था उन लोगों को। ऐसा करके कोई मतलब नहीं है, 1-2 महीने में ये रास्ता वैसा के वैसे ही हो जाएगा। 27 साल के बाद दिए तो अच्छा बेस्ट करके दिखाना चाहिए था ना। उतना इंतजार का फल हमको भी मिलता अच्छे से। नक्कीच आपली काय मागणी आहे आता या संदर्भात? रस्ते केले तर म्हणजे आत्ताच खड्डे पडताय रस्त्यांना, तर तो अजून 8 दिवस पण व्यवस्थित राहणार नाही. केले तर त्यांनी व्यवस्थित करायला पाहिजे होते, एवढीच मागणी होती. 27 वर्षानंतर रस्ते आले म्हणजे आम्ही आतापर्यंत चिखलात जात होतो, येत होतो. आमच्या मुलांचे खूप हाल होत होते की सोडायला जायचं, घ्यायला. आणि आज तरी असे रस्ते केले तर भर पावसामध्ये या ठिकाणी ठेकेदाराने रस्त्याचं काम केलं हो. होतं. आपण त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला होता. म्हणजे वरून पाऊस पडत होता आणि खाली ते डांबर टाकत होते. आपण त्याला काही थांबवण्याचा प्रयत्न केला होता. हो, आम्ही बोललो पण होतो, वरून पाऊस पडतो तुम्ही डांबर टाकता, काहीच होत नाही म्हणे डांबरला. त्याने काय उत्तर दिलं त्यावेळेस डांबरला होतच नाही म्हणे काही. पावसामध्ये? हो, पावसामध्ये काहीच नाही होत म्हणे. नक्कीच आपण पाहिलं की एकता नगर सोसायटी असेल, देवमोगरा सोसायटी असेल, या ठिकाणी तब्बल 27 वर्षानंतर या नागरिकांना या ठिकाणी चांगला रस्ता या ठिकाणी मिळणार होता. मात्र ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे आणि भर पावसामध्ये या ठिकाणी तोने चक्क या भर पावसामध्ये या ठिकाणी डांबरीकरणाचं काम केलं होतं. या संदर्भात त्यांनी आज उपायुक्तांची या देखील भेट घेतलेली आहे. उपायुक्तांनी त्यांना आश्वासन दिलं आहे की संबंधित ठेकेदारावर आम्ही या ठिकाणी कारवाई करू आणि आपल्याला चांगला रस्ता या ठिकाणी करून देण्याचं आश्वासन महापालिकेने त्यांना या ठिकाणी दिलेलं आहे. त्यामुळे आता येणाऱ्या काळात धुळे महानगरपालिका एकता नगर प्रभाग क्रमांक 6 मध्ये काय कारवाई करतं ठेकेदारावर हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे. NDTV मराठीसाठी नागेंद्र मोरे, धुळे.